प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमध्ये विजय मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली। मात्र आनंद साजरा करताना सामाजिक भान आणि माणुसकी जपली जावी ही अपेक्षा असते। दुर्दैवाने या मिरवणुकीदरम्यान भाजपच्या काही नेते व कार्यकर्त्यांकडून घडलेल्या असंवेदनशील वर्तनाने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे। भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते व माजी पदाधिकारी बापू करंडे यांच्या 16 जानेवारी 2026 रोजी घरी वर्षश्राद्धाचा विधी सुरू असताना त्यांच्या घरासमोरील मंडपात नातेवाईक एकत्र जमलेले असताना मिरवणुकीतील काही जणांनी भर मंडपात येऊन फटाके फोडत गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला। आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ शांततेत चालू असलेल्या विधीमध्ये असा प्रकार घडणे हे केवळ चुकीचेच नव्हे तर माणुसकीला काळीमा फासणारे असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। या घटनेमुळे करंडे कुटुंबासह उपस्थित सर्वांचेच मन दुखावले गेले। या प्रकारामुळे भाजपच्या निष्ठावंतांची निष्ठा पायदळी तुडवली जात आहे का? तसेच यास पक्षाच्या दिल्ली व राज्यातील वरिष्ठांची मूकसंमती आहे का, असा थेट आणि गंभीर प्रश्न बापू करंडे यांनी उपस्थित केला। आज देशभरात आणि राज्यात दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या नवख्या पदाधिकाऱ्यांना मोठी पदे, केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्रिपदे देऊन त्यांना खुश करण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोपही करंडे यांनी केला। यामुळे खऱ्या निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी पसरत असल्याचे चित्र आहे। या अन्यायाविरोधात बापू करंडे यांनी भाजपच्या शहर कार्यालयात जाऊन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला। शहराध्यक्षा कार्यालयात नसल्याने त्यांनी दूरध्वनीवरून संपूर्ण घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिली। तडवळकर यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। निष्ठावंतांना त्रास आणि बाहेरून आलेल्यांना मान सन्मान देण्याचे धोरण पक्षासाठी घातक ठरू शकते। पक्षश्रेष्ठींनी यावर गंभीरपणे विचार करावा, अन्यथा 1990च्या दशकासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, ज्या काळात संपूर्ण देशात भाजपाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते, असा इशाराही बापू करंडे यांनी दिला। आज पक्षात आत्मपरीक्षण व मंथनाची वेळ आली असल्याचे मत व्यक्त होत असून निष्ठावंतांच्या भावना दुर्लक्षित झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा या घटनेतून समोर येत आहे। भारतीय जनता पार्टी माझे वार्ड अध्यक्ष प्रभाग 5 व माझे युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाग 5चे ज्येष्ठ भाजप कार्यकर्ता म्हणून माझी प्रभाग 5मध्ये ओळख आहे आणि मी आज भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये माझे निवेदन देण्यास मी आलो आहे। आणि आल्यानंतर आम्हाला शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांचा फोन आला की तुम्ही निवेदन द्या, त्यांचे काय कारणाशी त्यांनी कामात आहेत म्हणून सांगितल्यानंतर आम्ही आज भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। निवेदनचा विषय असा आहे की 16/1/2026 या रोजी माझ्या वडिलांचे वर्षश्राद्ध होते व माझ्या घरासमोर मंडप मारला होता। त्या दिवशी निकाल लागल्यानंतर पॅनल भारतीय जनता पार्टीचं पॅनल निवडून आलं म्हणून आम्हाला बी आनंद झाला। पण त्यांनी असे एक कृत्य केले की माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्ध दिवशी माझ्या वडिलांच्या घरासमोर मारलेल्या मंडपासमोर आणि मंडपामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून धमकवण्यात आलं की कोण काय करते, लावा मंडपात फटाकडे म्हणून फटाकड्याची आतिषबाजी करून त्यांनी जी काय माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे, जे बी कोणी असेल त्यांनी योग्य केलेलं नाही। हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट केली। माझ्या आया बहिणी त्या मंडपात उभारल्या होत्या, त्यांच्या अंगावर फटाकड्याच्या ठिणग्या पडल्या आणि माझ्या मंडपाच्या कापडाला बी ठिणग्या पडल्या। अशा प्रकारचं हे कृत्य केल्यामुळं मी त्या दिवशीच जाहीर निषेध केलेला आहे। कारण मला भारतीय जनता पार्टीचा मी जुना कार्यकर्ता असल्यामुळं मी आज माझ्या हे पार्टी कार्यालय नसून आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा श्वास आहे म्हणून मी इथं न्याय मागायला आलेलो आहे। आणि मला रोहिणीताई बोललेत की तुम्ही निवेदन द्या, आम्ही रीतशीर त्यांच्यावर पत्र काढून कारवाई करू असं त्यांनी बोललेले आहेत। तर आज रोजी मी भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर उभारून मी जे आमच्या प्रभागामध्ये पॅनल आले त्याचा मी परत एकदा निषेध करतो। कारण जर का समजा मला न्याय नाही मिळाला तर मी 4 आमदार आणि भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो घेऊन उपोषणाला बसण्याची मी तयारी करत आहे। तर लवकरात लवकर मला ह्याचा न्याय मिळावा, अन्यथा मी
पुढे जाऊन अजून पुढचे पाऊल उचलावं अशी अपेक्षा न धरता त्यांनी मला न्याय देऊन मला योग्य ते रीतीने मला व्यवस्थितपणे त्यांनी न्याय देऊन माझ्यावर व्यवस्थितपणे माझी म्हणणं ऐकून घेऊन मला योग्य ते न्याय मिळावा हेच माझ्या कुटुंबाकडून मागणी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अटलजी.